नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत देवासाठी साधी, सोपी, सुंदर आणि आकर्षक वस्त्रमाळ। तर घरच्या घरी आपण बनवणार आहोत। विकत घ्यायला गेले तर खूप पैसे लागतात। चला तर मग चालू करूया व्हिडिओ। शेवटपर्यंत नक्की पहा, खूप उपयुक्त आहे। तर हे पहा, मी इथे कॉटन घेतलेला आहे, तो पण साधा आणि घरचा कॉटन घेतलेला आहे। तर इथे आपण पहिले त्याचे गोल इथे आपण काय केले आहे, पहिले गोल गोल करून घेतलेले आहे त्याचे छान असे गोल गोल, आणि इकडून एक शेंडी ठेवलेली आहे आणि इकडच्या साईडला एक शेंडी केलेली आहे। तर माझ्याकडे दूध नसल्यामुळे मी पाणी वापरते। तुमच्याकडे दूध असेल तर तुम्ही दूध नक्की वापरा। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि आवडतात का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हे देवासाठी खूप आकर्षक, विकत घ्यायला गेले तर 10 रुपयाला एक वस्त्रमाळ येते आणि आपण घरी करायला काहीही टाईम नाही लागत। फक्त 5 मिनिटामध्ये एक छान आणि आकर्षक वस्त्रमाळ बनवता येते। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला याच्यानंतर कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायला विसरू नका। तर बऱ्याच जणांना वस्त्रमाळ घरी बनवता येत नाही, त्यांच्यासाठी हा खूप उपयुक्त व्हिडिओ आहे। तर इथे मी असे गोल गोल खूप सारे करून घेतलेले आहेत। इकडनं शेंडी तिकडनं शेंडी अशी ठेवायची आहे, पाहू शकता तुम्ही। आणि मी हा कॉटन घरचाच घेतलेला आहे, कारण आमच्याकडे कॉटन भरपूर आहे। मी फटाफट असे गोल खूप सारे करून घेतलेले आहे कॉटनपासून। आणि त्यानंतर त्याला मी पाणी लावले आहे। पाण्यामुळे हे कसे पॅक राहते आणि दुधामुळे सुद्धा खूप पॅक राहते, त्यामुळे तुम्ही पाणीही लावू शकता आणि दूधही लावू शकता। पाहू शकता तुम्ही किती छान असे कॉटनचे वस्त्रमाळ मी बनवत आहे। तुम्हाला पण असे बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। देवासाठी वस्त्रमाळ ही आपल्याला लागतेच, गणपतीला लागते, गौरायाला लागते, त्यामुळे आपण वस्त्रमाळ शिकणे खूप गरजेचे आहे। कॉटनपासून वस्त्रमाळ खूप सोपी आणि साधी पद्धत आहे। त्यानंतर आपण त्याला छान असे हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। पहिले आपण काय करायचे आहे, ती पूर्ण ते गोल गोल जेवढी आपल्याला वस्त्रमाळ बनवायची आहे तेवढे गोल सारे करून घ्यायचे आहे। अशा आपण गोल सारे खूप करून घेतले। आपल्याला जेवढी वस्त्रमाळ पाहिजे तेवढे गोल केले। मला छोटीच पाहिजे, त्यामुळे मी छोटेच जास्त काही केलेले नाही। त्यानंतर मी तरी पण समजा 10-12 केलेले आहेत, कारण मला 10-12च गोलेची वस्त्रमाळ बनवायची आहे। तुम्ही पण असे गोल गोल तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी, आता गौरायाला मोठी वस्त्रमाळ पाहिजे तर तुम्ही जास्त करू शकता। त्यानंतर हे एकमेकांना असे पॅक करून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही, मी सगळे असे जोडून घेत आहे। दुधाने एकदम पॅक राहते, पण माझ्याकडे दूध अवेलेबल नाही, त्यामुळे मी पाण्यानेच असे गोल जोडून घेतलेले आहेत। सगळे पाण्याने सुद्धा खूप पॅक राहतात, त्यामुळे नो टेन्शन। पाण्याने मी जोडून घेतलेले आहेत, फटाफट असे जोडून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही किती छान अशी वस्त्रमाळ जमलेली आहे, विकत घ्यायचं कामच नाही। तर 5 मिनिटात रेडी झाली आहे माझी ही वस्त्रमाळ। जास्त वेळसुद्धा मला लागलेला नाही। पाहू शकता तुम्ही, पाण्याने पण खूप पॅक राहत आहे। तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे नोटिफिकेशन येईल। मी जो व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। पाहू शकता तुम्ही, आता हे माझ्याकडून एक पडलेलं आहे, ते मी परत त्याला चिटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ते पाण्यामुळे जास्त पॅक राहत नाही, दुधामुळे खूप पॅक राहते, पण आपण जेव्हा त्याला हळदी कुंकू लावू ना तेव्हा ते खूप पॅक राहील। त्यानंतर मी त्याला एक हळदीचं बोट, एक कुंकू, एक हळदी एक कुंकू असे मी त्याला पाण्याने लावून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता, हळदी आणि कुंकू लावल्यानंतर वस्त्रमाळ खूप आकर्षक आणि सुंदर दिसते। तर पाहू शकता तुम्ही, मी एक हळदीचं आणि एक कुंकाचं बोट लावत आहे, जेणेकरून ते खूप आकर्षक आणि सुंदर दिसेल। तुम्ही पूर्ण व्हाईट पण ठेवू शकता वस्त्रमाळ, पण मला हळदी कुंकू लावायचे होते म्हणून मी त्याला हळदी कुंकू लावले आहे। चला तर मैत्रिणींनो,
पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.